नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत जेवणाला तोंडी लावण्यासाठी नकलून मिरच्या. तर त्यासाठी 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, सोबत थोडीशी कोथिंबीर, 2-3 पानं कढीपत्त्याचे आणि एक 5-6 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. तर रेसिपी तर अगदी सोपी आहे. तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात. तर सगळ्यात पहिलं मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत. तर एका ताटामध्ये मिरच्या काढून घेतल्या आणि पाणी घालून स्वच्छ असं धुवून घेतल्या. आता मिरच्या धुवून झाल्यानंतर काय करायचं, ज्या मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत लांबक्या, त्याला एकातलं 2 करायचं आहे आणि भरमध्ये असे लांबके कट मारून घ्यायचे आहेत. म्हणजे जे आपण मसाला करतो तो मसाला चांगला असा मिरच्यामध्ये जावा त्याच्यासाठी कट मारून घ्यायचे. आता मिरच्या कट करून झालेल्या आहेत, बघू शकता. तर असं कट मारून घेतलेलं आहेत. तर त्यानंतर बघा, याच्यामध्ये लसूण घेतलेला आहे खल्लीमध्ये, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले. मीठ टाकल्यानं लसूण उडत नाही त्याच्यामुळे. तर वाटता येतं, सोपं पडतं वाटायला लसूण त्याच्यामुळे. मग आता लसूण वाटून घेतला. दुसऱ्या साईडला 2 चमचे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल चांगलं गरम दिलं. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून घेतले. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर लसूण ठेचून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर घालायचं. त्यानंतर याच्यामध्ये नकललेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. तर आता मिरच्या घालून झाल्यानंतर बघा, तेलामध्ये चांगलं असं मिरच्या परतवून घ्यायचं आहे. आता परतवून झालेल्या आहेत मिरच्या, बघू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं परतवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटीभर होईल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पाणी नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर 1 पळीभर शेंगाचं कूट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि 5 मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. आता शिजवून झालेलं आहे, बघू शकता. मस्त अशा नकलून मिरच्या तयार झालेल्या आहेत. आणि या पद्धतीनं जर मिरच्या कराल तर 1 भाकर खाण्याऐवजी 2 भाकरी नक्की खाणार, ही माझी गॅरंटी. तर मस्त अशा हिरव्या नकललेल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. सोबत पापड भाजून घेतला आहे, लोणचं आहे आणि मस्त अशी भाकरी. या मिरच्यासोबत भाकरी खूप छान लागते. तुम्ही भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान आणि टेस्टी लागतात. जर माझी अशी साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.